हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा चॅप्टर सुरुवात करणार आहोत आणि हा आपला पहिला व्हिडिओ लेक्चर आहे. ओके, आणि पहिल्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहणार आहोत. व्हॉट इज ॲटम. क्लिअर आहे आता? ओके, ॲटम काय हे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता ॲटमचा जो काही डिस्कवर केला होता, जो फर्स्ट सायंटिस्ट होता तो आता डाल्टनच्या अकॉर्डिंग ॲटमचा जो डेफिनेशन त्यांनी दिला होता तो असं दिला होता, इट इज अ व्हेरी स्मॉलेस्ट पार्टिकल. इट इज अ व्हेरी स्मॉलेस्ट पार्टिकल विच कॅन टेक पार्ट इन अ रिॲक्शन. विच कॅन टेक पार्ट इन अ रिॲक्शन म्हणजे असा पार्टिकल जो रिॲक्शनमध्ये काय करू शकतोय, पार्टिसिपेट करू शकतोय. त्या पार्टिकलला डाल्टनच्या थ्रू त्यांनी काय म्हटलं, ॲटम. क्लिअर झाला आता? ओके, तर जो काय पहिला जो डिस्कवर केला ॲटमचा, ओके, तो कोण होता सायंटिस्ट? दॅट इज दी डाल्टन. कोण होता? डाल्टन. क्लिअर आहे? आणि डाल्टनच्या अकॉर्डिंग ॲटमचं डेफिनेशन काय दिलं? इट इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल. इट इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल. स्मॉलेस्ट पार्टिकल, ओके, विच कॅन टेक पार्ट. विच कॅन टेक पार्ट, okay, which can take part in a reaction. Okay, which can take part in a reaction. Okay, such a particle is called as the atom. क्लिअर झाला आता? ओके, पण डाल्टन कडे आता ड्रॉबॅक्स आले. डाल्टनचा ड्रॉबॅक काय होता की जो काय पार्टिकल्स रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतायत ते कशामुळे पार्टिसिपेट करतायत हे डाल्टन्सकडे रिझन नव्हतं. क्लिअर आहे? तर हे डाल्टनचा काय झाला, ड्रॉबॅक्स. पण आत्ता आपल्याला माहिती आहे की ॲटममध्ये एक अजून फंडामेंटल पार्टिकल्स प्रेझेंट असतात आणि ते फंडामेंटल पार्टिकल्स म्हणजेच कोण? इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन. ओके, नेक्स्ट विल बी दी प्रोटॉन अँड नेक्स्ट विल बी दी न्यूट्रॉन. म्हणजे हे तीन फंडामेंटल पार्टिकल्स आता ॲटममध्ये प्रेझेंट आहे हे आपल्याला माहिती आहे आता. पण डाल्टनच्या वेळेस हे माहीत नव्हतं की ॲटममध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट आहे आणि या इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्यामुळेच हे रिॲक्शनमध्ये काय करतायत, पार्टिसिपेट करतायत ॲटम्स किंवा पार्टिकल्स. क्लिअर आहे? ओके, तर या फंडामेंटल पार्टिकल जो आपण आता लिहिलेलं आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठे प्रेझेंट असतात? ॲटमच्या आतमध्ये. म्हणजे ॲटम एक सुद्धा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे आणि त्या स्मॉलेस्ट पार्टिकलच्या आतमध्ये अजून तीन टायनी पार्टिकल्स आहे आणि त्या तीन टायनी पार्टिकलचं नाव आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, ज्याला आपण काय म्हणतोय, फंडामेंटल पार्टिकल्स. फंडामेंटल पार्टिकल्स. ओके, फंडामेंटल पार्टिकल्स. ओके, क्लिअर झालं आता? आता यांना फंडामेंटल पार्टिकल्स का नाव देतो? पहिले तर आपल्या आजूबाजूला जितके मॅटर्स प्रेझेंट आहे, मॅटर, ते मॅटर 100% ॲटमनीच बनलेले असतात आणि जर ते मॅटर ॲटमनीच बनलेले आहेत तर म्हणजे त्या ॲटमच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे आता? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. म्हणजे मॅटर हे कशावरती डिपेंड आहे? मोस्टली इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि हे फंडामेंटल पार्टिकल्स हे कशामध्ये प्रेझेंट आहे? ॲटमच्या आतमध्ये. म्हणजेच या तीन पार्टिकल आता आपण काय म्हणणार आहे आता? फंडामेंटल पार्टिकल्स. म्हणजे होल मॅटर कशावरती डिपेंड आहे? ॲटमवरती. आणि ॲटम कशावरती डिपेंड आहे? या तीन पार्टिकल्सवरती. कुठले? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. या कारणामुळेच आपण या पार्टिकललाच काय म्हणतोय? फंडामेंटल पार्टिकल्स. क्लिअर आहे आता? ओके, का आपण यांना फंडामेंटल पार्टिकल्स म्हणतोय? का की जो काय मॅटर आपल्या आजूबाजूला आहे ते कशावरती डिपेंड आहे? या तीन पार्टिकल्सवरतीच. आणि ते तीन पार्टिकल्स कुठले आहेत? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि जो मॅटर याच्यावरतीच डिपेंड असतील या तीन पार्टिकलवरती, या कारणामुळेच आपण या तीन पार्टिकलला काय म्हणतोय? फंडामेंटल पार्टिकल्स. आता क्लिअर झालंय फंडामेंटल पार्टिकल्स का म्हणतो आपण इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला? ओके, फॉर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल मी सांगतोय, वॉटर. आपण वॉटर शिवाय राहू शकतोय का? नाही. जर आपण वॉटरचा फॉर्म्युला बघितला, वॉटरचा फॉर्म्युला काय असतो? वॉटरचा फॉर्म्युला H2O. तर वॉटर कशाने बनलेलं आहे?
हायड्रोजन ॲटम आणि ऑक्सिजन ॲटम. तर मला सांगा आता या हायड्रोजन ॲटम आणि ऑक्सिजन ॲटमच्या आतमध्ये काय प्रेझेंट असेल? हेच फंडामेंटल पार्टिकल्स. कुठले? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. जर हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नसले या ॲटमच्या आतमध्ये तर आपल्याला H2 भेटलं असतं का? नाही. तर या कारणामुळेच परत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला आपण काय नाव देतोय? फंडामेंटल पार्टिकल्स. क्लिअर झालं आता? फंडामेंटल पार्टिकल्स कशाला म्हणतोय आपण? अनदर एक्झाम्पल, ग्लुकोज. जर आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कमी होऊन जाते तर आपण काय घेतो बॉडीच्या आतमध्ये? ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय? C6H12O6. तर मला सांगा ग्लुकोज कुठल्या ॲटमनी बनलेले आहेत? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर मला सांगा या ॲटममध्ये काय प्रेझेंट असतील? परत 3 पार्टिकल्स. कुठले? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. जर हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन नसले असते या पर्टिक्युलर ॲटममध्ये तर आपल्याला ग्लुकोज भेटलं असतं का? नाही. याच कारणामुळेच आपण या 3 पार्टिकलला काय नाव देतोय? फंडामेंटल पार्टिकल्स. क्लिअर आहे? आपल्या बॉडीच्या आतमध्ये काही ॲसिड स्टोअर असतात, काही बेस स्टोअर असतात. मग त्या ॲसिड आणि बेसमध्ये पण कंपाऊंड्स आहे आणि त्या कंपाऊंडमध्येच ॲटम असतात आणि त्याच ॲटममध्ये काय प्रेझेंट असणार? परत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. म्हणजे आपली होल बॉडी पण कशावरती डिपेंड आहे? याच 3 पार्टिकलवरती. आणि त्या 3 पार्टिकलचं नाव काय? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. याच कारणामुळे परत आपण काय सांगतोय त्याला? फंडामेंटल पार्टिकल्स. क्लिअर झाला? आता याच्यावरून तुम्हाला आता क्लिअर झालं असेल का आपण या 3 पार्टिकलला फंडामेंटल पार्टिकल्स म्हणतो. क्लिअर आहे आता? ओके. तर आपला आता नेक्स्ट पॉईंट असणार आहे दॅट इज दी डिस्कवरी ऑफ दिस पार्टिकल. म्हणजे कुठल्या सायंटिस्टने हे 3 पार्टिकलला डिस्कवर केलेले आहेत. ओके. आपण याच्या डिटेल्समध्ये नाही जाणार आहे. ओके. फक्त आपल्याला हे माहिती पाहिजे की इलेक्ट्रॉन कोणी डिस्कवर केलेत, प्रोटॉन कोणी डिस्कवर केलेत, न्यूट्रॉन कोणी डिस्कवर केलेत. क्लिअर आहे आता? ओके. आता इलेक्ट्रॉनकडे येऊया. आता इलेक्ट्रॉन हा पहिला जो सायंटिस्ट होता त्याचं नाव होता J.J. थॉम्सन. ओके. इट वॉज दी J.J. थॉम्सन. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट हू डिस्कवर दी इलेक्ट्रॉन. J.J. थॉम्सन. क्लिअर आहे? तर या J.J. थॉम्सननी एक्सपेरिमेंट केलं होतं आणि त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे दॅट इज दी कॅथोड रेज एक्सपेरिमेंट. कॅथोड रेज एक्सपेरिमेंट. आणि या कॅथोड रेजच्या एक्सपेरिमेंटच्या थ्रू इलेक्ट्रॉनचं डिस्कवर केलं होतं आणि एकच सायंटिस्ट होतं आणि त्याचं नाव काय? J.J. थॉम्सन. क्लिअर आहे आता? ओके. प्रोटॉन कोणी डिस्कवर केलं होतं? तर 100% त्याचं नाव आहे गोल्डस्टीन. हे सगळ्यांनाच माहिती आहे, गोल्डस्टीन. ओके. गोल्डस्टीन वॉज द फर्स्ट सायंटिस्ट हू डिस्कवर दी प्रोटॉन. ओके. आणि त्यांनी एक्सपेरिमेंट केलं होतं आणि तो एक्सपेरिमेंट होता एनोड रेज एक्सपेरिमेंट. एनोड रेज ओके एक्सपेरिमेंट. आणि या एक्सपेरिमेंटच्या थ्रू त्यांनी प्रोटॉन काय केलं होतं? डिस्कवर केलं होतं. क्लिअर आहे आता? ओके. आणि जो लास्ट जो पार्टिकल आहे दॅट इज दी न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचा जो डिस्कवरी केला होता पहिला जो सायंटिस्ट होता न्यूट्रॉनचा डिस्कवरीसाठी, ओके, तो होता चॅडविक. कोण होता? चॅडविक. ही वॉज द सायंटिस्ट हू फर्स्ट डिस्कवर दी न्यूट्रॉन. ओके. आणि यांनी पण एक्सपेरिमेंट केलं होतं आणि त्या एक्सपेरिमेंटचं नाव काय? रेडिओ ॲक्टिव्ह डीके. रेडिओ ॲक्टिव्ह डीके. क्लिअर झाला आता? ओके. आता तुमच्या 3 पार्टिकलचं कुठल्या एक्सपेरिमेंटच्या थ्रू डिस्कवर झालेलं आहे आणि कुठल्या सायंटिस्टने डिस्कवर केलेलं आहे याचं नावसुद्धा मी तुम्हाला लिहून दिले. क्लिअर झालं आता? ओके. हे सगळं नोटबुकमध्ये काय करायचं आहे? तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. क्लिअर झालं आता? ओके. तर आपण आता रिप्रेझेंटेशनकडे येऊया. इलेक्ट्रॉनला आपण कसं रिप्रेझेंट करणार आहे या पूर्ण चॅप्टरमध्ये, प्रोटॉनला आपण कसं रिप्रेझेंट करणार आहे या पूर्ण चॅप्टरमध्ये, आणि न्यूट्रॉनला आपण कसं रिप्रेझेंट करणार आहे या पूर्ण चॅप्टरमध्ये. आणि आपण आता बघतोय काय? रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. ओके. क्लिअर होतंय सगळ्यांना? जिथं तुमचं कॉन्सन्ट्रेशन गेलं तर मग तुम्हाला कुठलाही पॉईंट तुम्हाला कळणार नाही. तर नीट व्यवस्थित लक्ष द्या. खूप इझी टॉपिक आहे. ओके. आपल्या टेक्स्टबुक जर बघितलं तर खूप वास्ट सिलेबस आहे हा स्ट्रक्चर ऑफ ॲटम. पण जर तुम्ही माझ्या थ्रू जर स्टडी केलं तर तुम्हाला हा चॅप्टर इझिली जाणार आहे. ओके. तर नीट व्यवस्थित लक्ष द्या. चला आपलं नेक्स्ट काय होतं? रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन.
ओके, आता याचं रिप्रेझेंटेशन कसं असतोय इलेक्ट्रॉनचं मोस्टली, ओके, मोस्टली दॅट इज दी स्मॉल ईने आपण रिप्रेझेंट करतोय. ओके, खाली आपण चार्जनी त्याला काय करतोय डिनोट करतोय आणि चार्ज असतोय त्याचा -1. ओके, वरती 0 आहे, हा त्याचा मास नंबर आहे. ओके, तसंच प्रोटॉनला कसं लिहिलं जातोय, सो स्मॉल p लिहिलं जातोय. ओके, खाली चार्ज लिहिलं असतोय +1. ओके, आणि वरती असणारे दॅट इज दी मास नंबर 1. क्लिअर आहे. तसंच न्यूट्रॉनला आपण कसं रिप्रेझेंट करणार आहे, स्मॉल n. ओके, 0 चार्ज आणि वरती काय असणार आहे 1. क्लिअर आहे. तर आपला आता कॉन्सन्ट्रेट फक्त चार्जवरती असणार. आता जो चार्ज मी इलेक्ट्रॉनसाठी काय लिहिलं आहे -1, प्रोटॉनसाठी काय लिहिलं आहे +1 आणि न्यूट्रॉनसाठी काय लिहिलं आहे 0 चार्जेस. क्लिअर आहे आता. ओके, आणि जर हे चार्जेस आपण कुलममध्ये जर समजा रिप्रेझेंट केलं कुलममध्ये, का की चार्जेसचा आपण कशामध्ये काढतोय कुलममध्ये काढतोय, युनिट त्याचं काय असतोय कुलम असतोय. ओके, तर त्याचं किती कुलम असेल या इलेक्ट्रॉनचा आणि प्रोटॉनचा. न्यूट्रॉनचं तर आपण बघू शकत नाही, का की न्यूट्रॉनचा चार्जेस ऑलमोस्ट आपण काय धरतोय 0. तर मग आपण चार्जेस आता कुठला बघणार आहे, फक्त इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचा. कुठल्या फॉर्ममध्ये, कुलमच्या फॉर्ममध्ये. सो चार्जेस ऑफ फंडामेंटल पार्टिकल्स. ओके, चार्जेस ऑफ फंडामेंटल पार्टिकल्स. ओके, तर कुलममध्ये किती चार्जेस असणार आहे या इलेक्ट्रॉनचं, तर -1.602 10⁻⁻19 कुलम. आणि जितकं निगेटिव्ह चार्ज असतोय तितकंच पॉझिटिव्ह चार्ज पण असणार आहे. म्हणजे जितकं चार्जेस इलेक्ट्रॉनमध्ये दिसत आहेत तितकेच चार्जेस तुम्हाला पुढे दिसणार आहे प्रोटॉनमध्ये. ओके, पण फक्त साईन काय होणार आहे चेंज होईल आणि ते साईन आपण काय देणार आहे +1.602 × 10⁻⁻19 कुलम. म्हणजे जितकं चार्जेस इलेक्ट्रॉनचं आहे तितकंच चार्जेस प्रोटॉनचं आहे. फक्त साईन काय होईल तिथं चेंज होईल. इलेक्ट्रॉनला आपण निगेटिव्ह चार्ज देतोय आणि प्रोटॉनला आपण काय चार्ज देतोय पॉझिटिव्ह चार्ज. क्लिअर आहे आता. ओके, पण आपण चार्जेस न्यूट्रॉनसाठी लिहू शकतोय का, नाही, दॅट इज दी 0. आणि जर चार्जेस 0 असेल त्या पार्टिकलचं तर तो पार्टिकल 100% न्यूट्रल असेल. म्हणजे न्यूट्रॉन इथं जो पार्टिकल आहे फंडामेंटल पार्टिकलमध्ये जो प्रेझेंट आहे न्यूट्रॉन, तर त्या न्यूट्रॉनचं बिहेवियर कसं आहे न्यूट्रल. ओके, का न्यूट्रल म्हटलंय, का की त्याचं जो चार्जेस जो डिटेक्ट केला आहे तो किती डिटेक्ट केला आहे 0. त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय या पार्टिकलला न्यूट्रल पार्टिकल. क्लिअर झालं आता. ओके, तर तुमच्यासमोर मी आता चार्जेस लिहिलेले आहेत. ओके, चार्जेस आपल्याला फक्त कशामध्ये दिसतोय, फक्त इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन. जितके चार्जेस इलेक्ट्रॉनकडे आहेत तितके चार्जेस प्रोटॉनकडे. ओके, का की तिथं बॅलन्स आहे. आणि जर चार्जेस जर बॅलन्स झाले म्हणून तर आपला ॲटम काय स्टेबल आहे. जर ॲटममध्ये जर चार्जेस काय झाले असते मिसप्लेस झाले असते या डिस्ट्रीब्यूट झाले असते या कमी जास्त झालं असतं तर आपला ॲटम स्टेबल राहिला असता का, नाही. क्लिअर आहे. म्हणून आपण इथं काय सांगतोय इलेक्ट्रॉनचे जितके चार्जेस आहे तितकेच चार्जेस आपण कोणाला देतोय प्रोटॉनला. फक्त साईन लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनला आपण निगेटिव्ह चार्ज कन्सिडर करतो आणि प्रोटॉनला प्लस चार्ज कन्सिडर करतो. पण न्यूट्रॉनचं चार्जेस तुम्ही काय धरणार आहे 0. आणि ज्या पार्टिकलचं चार्जेस 0 असेल आणि तो पार्टिकल काय बिहेव करणार आहे मग न्यूट्रल पार्टिकल. क्लिअर झालं आता. ओके, आता नेक्स्टकडे येऊया. आता नेक्स्ट आपलं असणार आहे दॅट इज दी मास. ओके, याचं मास किती या इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं. तर प्रॅक्टिकली असं चेक केलं गेलेलं आहे की इलेक्ट्रॉनचा मास डायरेक्टली निग्लिजिबल असतोय. निग्लिजिबल म्हणजे काय, त्याचं वेटच नसतोय. आणि जर तुम्ही याला kgमध्ये रिप्रेझेंट केलं या इलेक्ट्रॉनचा मासला तो किती येतोय दॅट इज दी 9.1 × 10⁻⁻31 kg इतकं वेट येतोय कोणाचं इलेक्ट्रॉनचं. आणि 10⁻⁻31 म्हटलंय म्हणजे तो काय असणार आहे 0. आणि 0 पॉईंटच्या नंतर 29 0 आहे, त्याच्यानंतर हा नंबर येतोय 91. म्हणजे ऑलमोस्ट आपण त्याला काय धरणार आहे 0 धरणार आहे. क्लिअर आहे. 10⁻⁻31 म्हणजे काय 0 पॉईंटच्या नंतर 29 zeros आहे आणि त्याच्यानंतर कुठला नंबर येतोय 91. म्हणजेच
त्या मास जो इलेक्ट्रॉनचा आहे तो काय निग्लिजिबल आहे, 0 मास आहे. क्लिअर आहे आता? ओके. तर या 3 पार्टिकलमधून इलेक्ट्रॉनचा मास काय असणार आहे, निग्लिजिबल. काय असणार आहे, निग्लिजिबल. आणि त्याचा जो मास जो रिपोर्ट केला गेलेला आहे तो किती रिपोर्ट केला गेला आहे, 9.1 इंटू 10⁻³ kg. क्लिअर आहे आता? ओके. पण प्रॅक्टिकली प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा जो मास चेक केला गेला तर दोघांचा सिमिलर मास आलाय. काय आलाय, सिमिलर मास. आणि ते सिमिलर मास किती आहे, फक्त 1 पॉईंट जास्त असणार आहे न्यूट्रॉनमध्ये मास. पण आपण नियरली त्यांना काय धरणार आहे, मास ऑफ प्रोटॉन इज नियरली इक्वल टू दी मास ऑफ न्यूट्रॉन. म्हणजे जितकं मास प्रोटॉनचं आहे तितकंच मास कोणाचं आहे, न्यूट्रॉनचं. फक्त स्लाइट डिफरन्स असणार आहे. बघा आपण लिहितो जे मास नंबर फॉर प्रोटॉन, मास नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे, 1.67 इंटू 10⁻⁻27 kg. ओके. आणि इथं असणारे 1.67 ओके 49 इंटू 10⁻⁻27 kg. ओके. क्लिअर आहे आता? तर मास ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ऑलमोस्ट काय असणार आहे, इक्वल असणार आहे. जर तुम्ही चेक केलं के जीमध्ये तर दोघांचं के जी ऑलमोस्ट काय येणार आहे, सेमच येतोय. क्लिअर झालं आता? ओके. फक्त आपण मास कोणाचं निग्लिजिबल धरतोय, फक्त इलेक्ट्रॉनचा. जिथेही आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये इलेक्ट्रॉनचं जर मास विचारलं तर तिथं आपण मासला काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे. फक्त कोणाचं मास निग्लेक्ट करणार आहे, तर इलेक्ट्रॉनचं. क्लिअर आहे आता? ओके. सो द इलेक्ट्रॉन मास इज निग्लिजिबल. ओके. तर आपण एक सेंटेन्स लिहू शकतोय खाली, यांच्या खाली. ओके. काय सेंटेन्स लिहू शकतोय आपण, that is the electron mass, okay, the electron mass is negligible. ओके. आणि इलेक्ट्रॉनचा मास 100% काय असतोय, निग्लिजिबल. जर आपल्याला कुठे कॅल्क्युलेशनमध्ये लागलं इलेक्ट्रॉन तर आपल्याला तो इलेक्ट्रॉनचा मास तिथं काय करायचं आहे, निग्लिजिबल करायचं आहे. म्हणजे डायरेक्टली निग्लेक्ट करायचं, का की त्या इलेक्ट्रॉनचा मासच आपण काय करतोय, निग्लेक्ट करतोय. या कारणामुळेच आपण तिथं काय लिहितोय सेंटेन्स, द इलेक्ट्रॉन मास इज निग्लिजिबल. आणि मासचा वेट सुद्धा मी तुमच्या समोर लिहून दिलेलं आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे, 9.1 इंटू 10⁻⁻31 kg. म्हणजे खूपच कमी वेट आहे, निग्लिजिबल वेट आहे. क्लिअर आहे? याच्या कारणामुळे आपण तिथं इलेक्ट्रॉनचा मास काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे. फक्त मास कोणाचं धरणार आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं. क्लिअर झालं आता? ओके. तर इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे. या असंही आपण लिहू शकतोय, दॅट इज दी मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. एम रिप्रेझेंट करतो इथं मास आणि ई जो रिप्रेझेंट करतोय तो इलेक्ट्रॉनचा, इज व्हेरी 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 लेस दॅन मास ऑफ प्रोटॉन. अँड वी नो दॅट द मास ऑफ प्रोटॉन इज नियरली इक्वल टू दी मास ऑफ न्यूट्रॉन. क्लिअर आहे आता? ओके. असंही तुम्ही काय करू शकताय, रिप्रेझेंट करू शकताय. पण लक्षात आलं कोणाचं मास आपल्याला निग्लिजिबल घ्यायचं आहे. ओके. आणि कुठला मास आपण धरणार आहे या 3 पार्टिकलमधून, फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. क्लिअर आहे आता? ओके. म्हणून आपण तिथं इलेक्ट्रॉनचा जो मास आहे तो काय केलंय, निग्लेक्ट केलेला. क्लिअर आहे आता इथपर्यंत आता? ओके. तर लक्षात ठेवा, जो काही मी आता तुम्हाला सेंटेन्स सांगितलेले आहेत ते सेंटेन्स 100% तुमच्या नोटबुकमध्ये काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. का की आपल्याला हे सगळं पुढे आपल्याला गरज पडणारच आहे. ओके. क्लिअर झालं आता इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअरच होत असेल. ओके. फोकस ठेवायचं आहे. ओके. चला नेक्स्ट पॉईंट आहे आपला. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज दी ॲटमचा रिप्रेझेंटेशन. ओके. ॲटमचं काय करणार आहे आपण, रिप्रेझेंटेशन बघणार आहे. तर माझं जो नेक्स्ट हेडिंग असणार आहे ओके, ॲटम रिप्रेझेंटेशन. आपण ॲटमला कसं रिप्रेझेंटेशन करतो, जर एखादी तुम्हाला विचारलं याला ॲटमला रिप्रेझेंट करून दाखवा तर मग तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार आहे त्या पर्टिक्युलर ॲटमला. ओके. तर पहिले आपण डायग्राम बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण काय करणार आहे, एक फॉर्म्युला बघणार आहे ॲटमचा कशावरती,
एका पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊ. क्लिअर आहे आता? ओके. तर पहिले आपण आता ॲटमचं रिप्रेझेंटेशन बघून घेऊया कसं रिप्रेझेंट करतोय. ओके. तर आपल्याला माहिती आहे की ॲटम हे एक सर्क्युलरमध्येच दाखवतो आपण, बरोबर आहे. आणि या सर्क्युलरच्या आतमध्ये एक न्यूक्लियस असतोय. क्लिअर आहे आता? ओके. आणि या न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतोय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, हे आपल्याला माहिती आहे आता. क्लिअर आहे आता? ओके. आणि या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या आजूबाजूला कोण फिरतोय? इलेक्ट्रॉन. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. क्लिअर झालं आता? ओके. तर हे झालं तुमचा ॲटमचं रिप्रेझेंटेशन. आणि जो सेंटरचा जो आहे सर्कल त्याला आपण न्यूक्लियस म्हणतोय. त्याला काय म्हणतोय? न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसमध्ये कुठले पार्टिकल्स प्रेझेंट असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि एखादी न्यूक्लियसमध्ये जर समजा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जर प्रेझेंट असेल त्याला आपण अजून एक वर्ड देतोय, दॅट इज दी न्यूक्लिऑन. काय वर्ड देतो आपण? न्यूक्लिऑन. आणि न्यूक्लिऑनचंच मिनिंग आहे ज्याच्यात प्रोटॉन पण प्रेझेंट असतात आणि न्यूट्रॉन पण प्रेझेंट असतात. क्लिअर आहे आता? ओके. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसच्या आजूबाजू फिरतोय तर तो तिथं इलेक्ट्रॉन काय असणार आहे? स्टेबल असणार आहे. का स्टेबल असणार आहे? कारण हे आपल्याला माहिती आहे की जर आपण प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज देतोय आणि न्यूट्रॉनवरती 0 चार्ज देतोय म्हणजे या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्जच आहे फक्त, बरोबर आहे. का की प्रोटॉनचा जो चार्ज आपण धरलेला आहे तो काय धरतो आपण? पॉझिटिव्ह. आणि न्यूट्रॉनचं चार्जेस काय धरतो आपण? 0 चार्जेस, बरोबर. मग या न्यूक्लियसमध्ये काय राहिलं? फक्त प्रोटॉनच राहिलं आहे. आणि प्रोटॉनचा जो चार्जेस आहे तो काय? पॉझिटिव्ह. म्हणजे या न्यूक्लियसमध्ये टोटल चार्ज काय दिसतोय आपल्याला? पॉझिटिव्ह. आणि जर या न्यूक्लियसकडे जर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतोय म्हणजे जो बाहेरचा जो इलेक्ट्रॉन जो रिव्हॉल्व करतोय न्यूक्लियसच्या आजूबाजूला तो त्याला अट्रॅक्ट करत असेल ऑपोजिट चार्जेसच्यामुळे, म्हणजे तिथं अट्रॅक्शनचा फोर्स पण आहे, बरोबर आहे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस इलेक्ट्रॉन काय करतोय? रिव्हॉल्व करतोय तर तो जो फोर्स बाहेर पडतोय या इलेक्ट्रॉनच्या थ्रू त्याला आपण सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतो. सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि या सेंट्रीफ्युगल फोर्सच्यामुळे इलेक्ट्रॉन्स काय करतायत? तिथं रिव्हॉल्व होत आहेत इन अ बॅलेन्स कंडिशन. इन अ बॅलेन्स कंडिशन या फोर्सच्यामुळे. आणि त्या फोर्सचं नाव काय? सेंट्रीफ्युगल फोर्स. क्लिअर आहे? ओके. तिथं सेंट्रीफ्युगल फोर्स पण बाहेर पडतोय आणि इलेक्ट्रॉनचा जो अट्रॅक्शन आहे कोणाकडे? या न्यूक्लियसकडे, तो पण काय? बॅलन्स आहे. म्हणून तर इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसच्या आजूबाजूला काय करतोय? इझिली फिरतोय. तो डायरेक्ट इलेक्ट्रॉन न्यूक्लियसमध्ये पडतोय का? नाही. तो फक्त त्याच्या आजूबाजूला काय करतोय? रिव्हॉल्व करतोय. तर त्याचं जो रिझन आहे तो हेच रिझन आहे. काय? की जेव्हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात अराउंड दी न्यूक्लियस तर तिथं इलेक्ट्रॉन जो फोर्स बाहेर काढतो त्याला आपण म्हणतोय सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि त्यावेळेसच इलेक्ट्रॉन काय करत असेल? अट्रॅक्शन करत असेल कोणाला? न्यूक्लियसला. म्हणजे न्यूक्लियसचं अट्रॅक्शन आणि सेंट्रीफ्युगल फोर्स या इलेक्ट्रॉनला काय करतायत? बॅलन्स करतायत. आणि त्याच्यामुळेच इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसच्या आजूबाजूला काय करतोय? फिरतोय. आणि ते पण बॅलन्स कंडिशनमध्ये. क्लिअर आहे आता? ओके. तर हे लक्षात ठेवा का इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या आजूबाजूला फिरतोय इन अ बॅलन्स कंडिशन. तर त्याचे 2 रिझन आहेत. त्याचे 2 रिझन काय? की जेव्हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय अराउंड दी न्यूक्लियस तर इलेक्ट्रॉनचा जो फोर्स बाहेर पडतोय तो कुठला फोर्स बाहेर पडतोय? सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि त्यावेळेसच इलेक्ट्रॉन काय करत असेल? त्या न्यूक्लियसला अट्रॅक्शन करत असेल. आणि त्या अट्रॅक्शनच्या फोर्सच्यामुळे आणि सेंट्रीफ्युगल फोर्सच्यामुळे हा इलेक्ट्रॉन बॅलन्स कंडिशनमध्ये त्या न्यूक्लियसच्या आजूबाजूला काय करतोय? इझिली फिरतोय. क्लिअर आहे आता? ओके. तर हे कंडिशन लक्षात ठेवायचं आहे फक्त. ओके. आणि ॲटमचं रिप्रेझेंट कसं करतो आपण? एक बिगर सर्कल आपण इलेक्ट्रॉनचं रिव्हॉल्युशन दाखवणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय अराउंड दी न्यूक्लियस. आणि जो स्मॉलर जो सर्कल दाखवणार आहे तो स्मॉलर सर्कल काय असणार आहे? आपला न्यूक्लियस, ज्याच्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असणार आहे. क्लिअर आहे? आणि ज्या न्यूक्लियसमध्ये जर प्रोटॉन न्यूट्रॉन प्रेझेंट आहे त्या न्यूक्लियसला अजून आपण काय वर्ड म्हणतोय? न्यूक्लिऑन. आणि न्यूक्लिऑनचं वर्ड म्हणजेच काय? ज्याच्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन काय असतात? प्रेझेंट असतात. क्लिअर झालं आता? ओके. तर हे झालं तुमचा ॲटमचा रिप्रेझेंटेशन. आपण एक्झाम्पल घेऊया. ओके. एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल दॅट इज दी हायड्रोजन. जर मी हायड्रोजनचं ॲटम लिहिलं तर ॲटम हा जो हायड्रोजनचा आहे तो त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 1 आहे आणि त्याचा मास नंबर काय असतो? 1 आहे. मग जर आपण या फॉर्ममध्ये जर रिप्रेझेंट केलं, वरचं जसं मी सर्कल दाखवलेलं या फॉर्ममध्ये जर रिप्रेझेंट केलं तर या कशा थ्रू तुम्ही रिप्रेझेंट करणार आहे? तर आपण पहिले काय करणार आहे? त्याला एक सर्कल ड्रॉ करणार आहे. हायड्रोजन ॲटमसाठी एक सर्कल असणार आहे. तो सर्कल जो मी आता ड्रॉ केला आहे तो इलेक्ट्रॉनसाठी असणार आहे आणि एक मध्ये न्यूक्लियस असणार आहे हायड्रोजनचं.
क्लिअर आहे. आता मला सांगा या हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. पण आपण इथं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन लिहू शकतोय का? नाही, तिथं फक्त काय असणार आहे प्रेझेंट? प्रोटॉन. ओके, त्याचं रिझन पण मी सांगणार आहे का न्यूट्रॉन नाही राहत या हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये. ओके, आणि जो बाहेर जो फिरणार आहे इलेक्ट्रॉन ते किती अमाऊंटमध्ये फिरणार आहे? तर 1च इलेक्ट्रॉन. क्लिअर आहे. तर हे झालं तुमचं रिप्रेझेंटेशन कुठल्या ॲटमसाठी? हायड्रोजन ॲटमसाठी. क्लिअर आहे. पण याच्यात या न्यूक्लियसच्या आतमध्ये आपण न्यूट्रॉन लिहत नाही. ओके, न्यूट्रॉन का नाही लिहते त्याचं एक्सप्लेनेशन आता मी तुम्हाला देते. न्यूट्रॉनचं जर अमाऊंट आपल्याला एखादी ॲटमचं जर चेक करायचं असेल तर तो कशावरती डिपेंड असणार आहे? तर मास नंबरवरती. जोपर्यंत आपल्याला मास नंबर माहीत नसेल तोपर्यंत आपल्याला न्यूट्रॉन माहिती नसणार, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि जर तो मास नंबर 100% कोणाचा इक्वल असतोय? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनचा. क्लिअर आहे. जर आपण प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इक्वल केलं कोणाचं? मास नंबरचा, तर 100% आपल्याला प्रोटॉनचा नंबरची क्वांटिटी आपल्याला भेटणार आहे आणि न्यूट्रॉनची पण क्वांटिटी आपल्याला भेटणार आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. जर आपल्याला एखादी ॲटममध्ये न्यूट्रॉनची क्वांटिटी माहिती करायचं असेल तर आपल्याला पहिले कोणाची माहिती पाहिजे? मास नंबर. आणि 100% तो मास नंबर कोणाचा इक्वल असतोय? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. क्लिअर आहे. आणि जर आपल्याला प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची क्वांटिटी भेटली तर 100% तो कोणाचा इक्वल असणार आहे? मास नंबर. क्लिअर आहे. म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन हे कशावरती डिपेंड आहे? मास नंबरवरती. तर मला सांगा आता जर मी ॲटॉमिक मास नंबर हा जो वरचा जो आहे 1 त्याला मी रिप्रेझेंट करतोय मास नंबरने, तर मी इथं काय लिहिणार आहे? मास नंबर 1. क्लिअर आहे. विच इज इक्वल टू दी प्रोटॉन. आणि याच्यात जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन हा ॲटॉमिक नंबरच सांगतो आपल्याला. प्रोटॉन नंबर ॲटॉमिक नंबर. जितके ॲटॉमिक नंबर तितकेच प्रोटॉन. लक्षात ठेवा. आणि जितके प्रोटॉन तितकेच इलेक्ट्रॉन. क्लिअर झालं आता? ओके, म्हणजे ॲटॉमिक नंबर पहिले काय रिप्रेझेंट करतोय? प्रोटॉन नंबर. क्लिअर आहे. आणि प्रोटॉन नंबर हा कोणाला रिप्रेझेंट करतोय? इलेक्ट्रॉन नंबर. क्लिअर आहे आता? ओके, म्हणजे आता जो खालचा जो 1 आहे तो ॲटॉमिक नंबर आहे आणि ॲटॉमिक नंबर कोणाला पहिले रिप्रेझेंट करतोय? प्रोटॉन नंबर. तर मला सांगा आता हे जो पी प्लस जो एन लिहिलेलं आहे या पीच्या खाली मी काय लिहू शकतोय? 1 लिहू शकतोय आता. क्लिअर आहे. आता आपण काय करतोय? न्यूट्रॉनची क्वांटिटी काढतोय या हायड्रोजनमध्ये किती आहे. क्लिअर आहे. ओके, मग त्यासाठी आपल्याला न्यूट्रॉनची क्वांटिटी काढण्यासाठी आपल्याला मास नंबरची गरज आहे. आणि 100% मास नंबर हा कोणाचा इक्वल असतोय? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. तर आपल्याकडे मास नंबर आहे हायड्रोजनचा किती धरला आहे? 1 धरलेला आहे. म्हणून मी मास नंबरच्या खाली काय लिहिलं आहे? 1. क्लिअर आहे आता? आता आपल्याला प्रोटॉन नंबर पाहिजे. प्रोटॉन नंबर हे कशावरती डिपेंड आहे? ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर हा कुठे रिप्रेझेंट होतोय? हायड्रोजनच्या खालचा जो नंबर आहे तो ॲटॉमिक नंबर रिप्रेझेंट होतोय. तर ॲटॉमिक नंबर हा कोणाचा इक्वल आहे? प्रोटॉन नंबर. म्हणून मी पीच्या खाली काय लिहिलं आहे? 1 लिहिलं आहे. आता मला सांगा जर मला मास नंबरचं इक्वल करायचं असेल प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन तर मला न्यूट्रॉन किती ठेवावा लागेल? तो इक्वल होईल मास नंबरचा 0. आणि जेव्हा मी इथं न्यूट्रॉनचं व्हॅल्यू 0 ठेवलं तर तो कोणाचा इक्वल झाला? मास नंबर. म्हणजे याच्यावरून कळत आहे आपल्याला मास नंबरवरती की प्रोटॉन जो प्रेझेंट आहे हायड्रोजनमध्ये तो किती आहे? 0 आहे. त्याच्यामुळेच तिथं फक्त आणि फक्त त्या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज राहणार आहे आणि कुठलाही चार्ज प्रेझेंट राहणार नाही. क्लिअर आहे आता? ओके, तर आपल्याला आता क्वांटिटी कळाली. न्यूट्रॉनची क्वांटिटी किती आहे त्या न्यूक्लियसमध्ये हायड्रोजनच्या. क्लिअर आहे. म्हणजे तिथं त्या न्यूक्लियसमध्ये फक्त आणि फक्त कोण प्रेझेंट आहे? प्रोटॉन प्रेझेंट आहे. न्यूट्रॉन प्रेझेंट आहे का? नाही. आणि हे आपण कसं काय काढलं? प्रोटॉनचा नंबर. पहिले तर आपल्याला काय माहिती पाहिजे? मास नंबर. काय की मास नंबर हा कोणाचा इक्वल आहे? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. क्लिअर आहे. आणि मास नंबर आपला 1 आहे कोणाचा? हायड्रोजनचा. आणि मास नंबर आपण कुठे रिप्रेझेंट करतोय? वरती. म्हणून मी तिथं मास नंबरच्या खाली काय लिहिलं आहे? 1. क्लिअर आहे. आणि ॲटॉमिक नंबर जितका असेल तितकंच प्रोटॉन नंबर असतो. क्लिअर आहे. ओके, मग आपण याच्यावरून कळालं की ॲटॉमिक नंबरवरून की प्रोटॉन नंबर किती आहे हायड्रोजनमध्ये? किती आहे? 1. म्हणून मी पीच्या खाली काय लिहिलं आहे? 1. आता माझं काय होतं डिनोशन की मास नंबरला हा कसं काय इक्वल होईल? पी प्लस एन. तर म्हणून मी एनची व्हॅल्यू काय घेतली? 0. म्हणून तो इक्वल झाला कोणाचा? 1चा. म्हणून याच्यावरून कळत आहे की एनची व्हॅल्यू आपल्याला तिथं किती घ्यावं लागेल? 0. आणि जर एनची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे या न्यूक्लियसमध्ये म्हणजे हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये फक्त कोण प्रेझेंट आहे? प्रोटॉन.
आणि हा असा एक ॲटम आहे ज्याच्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन प्रेझेंट नाही आहे, आणि तो कुठला आहे? हायड्रोजन ॲटम. क्लिअर झाला आता? ओके. तर कसं आपण काढणार आहे न्यूट्रॉनची क्वांटिटी? ओके. तर न्यूट्रॉनची जर क्वांटिटी आपल्याला माहिती पाहिजे असेल तर पहिले तर मास नंबर माहिती करून घ्यायचा आहे, आणि मास नंबर हा कोणाचा इक्वल असतोय? P+N. क्लिअर आहे? आणि P+Nला काय करायचं आहे? इक्वल करायचं आहे कोणाचं? मास नंबरचा. तर मग आपल्याला क्वांटिटी कोणाची पाहिजे? प्रोटॉनची. तर प्रोटॉनची क्वांटिटी कोण देणार आहे? ॲटॉमिक नंबर. जितके ॲटॉमिक नंबर तितकेच प्रोटॉन नंबर, म्हणून मी घेतलं काय? पीच्या खाली 1. आणि जर मला P+N इक्वल करायचं आहे कोणाचं? मास नंबरचं, तर मला एनची व्हॅल्यू किती ठेवावं लागेल? 0. आणि याच्यावरून आपल्याला कळतं आहे की त्याच्यात त्या न्यूक्लियसमध्ये म्हणजे हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन काय असतोय? ॲब्सेंट. आणि हा असं एक ॲटम आहे ज्याच्यात न्यूट्रॉन प्रेझेंट नाही राहत, न्यूक्लियसमध्ये फक्त प्रोटॉन प्रेझेंट असतोय. आणि या प्रोटॉनच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉन काय करतात? रिव्हॉल्व करतात. किती इलेक्ट्रॉननी? 1 इलेक्ट्रॉननी. ओके. का 1 इलेक्ट्रॉन दिलं मी बाहेर? न्यूक्लियसच्या बाहेर एकच इलेक्ट्रॉन का दिलं? का की ॲटॉमिक नंबर काय डिनोट करतोय? प्रोटॉन नंबर. आणि प्रोटॉन नंबर काय डिनोट करतोय? इलेक्ट्रॉन नंबर. मग प्रोटॉन नंबर किती धरला आपण? 1. म्हणून इलेक्ट्रॉन पण किती असणार आहे? बाहेर 1. क्लिअर झालं आता याच्यावरून? ओके. तसंच जर मी समजा आता अजून एक एक्झाम्पल देतोय. ओके. आता हे तर तुम्हाला कळालं की ॲटमला कसं रिप्रेझेंट करायचं आहे. बिगर सर्कलचा जो आहे तो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय, आणि जो सेंटरचा जो सर्कल आहे तो काय असणार आहे? आपला न्यूक्लियस, ज्याच्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन काय असतोय? प्रेझेंट असतोय. क्लिअर आहे? आता मी जर रिप्रेझेंटेशन दिलं या ॲटमचं, ओके, तर ॲटमचं करेक्ट रिप्रेझेंटेशन काय? हे तर झालं स्ट्रक्चर ऑफ ॲटमचं रिप्रेझेंटेशन. आता आपण ॲटमला कसं रिप्रेझेंट करणार आहे? तर ॲटमला कसं रिप्रेझेंट करतो आपण? सो ZXA. ओके. हे ॲटमचं रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे फॉर्म्युला पण म्हटलं तरी चालेल. क्लिअर आहे? तर हे ॲटमचं काय असणार आहे? रिप्रेझेंटेशन. ओके. तर एक्स काय? हा आपला पर्टिक्युलर ॲटम असणार आहे, पर्टिक्युलर ॲटम असणार आहे. ओके. झेड काय असणार आहे? दॅट इज द ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर. ओके. आणि जो ए असणार आहे, हा जो ए, ओके, हा ए काय असणार आहे? आपला ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक मास नंबर. क्लिअर आहे आता? ओके. आता जर मी समजा एक एक्झाम्पल घेतलं याच्यावरून, ओके, ऑक्सिजनचं घेऊया. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 आहे ऑक्सिजनचा, आणि त्याचा जो मास नंबर आहे तो किती आहे? 16 आहे. आणि मी विचारलं या ऑक्सिजनमध्ये किती न्यूट्रॉन आहे? या ऑक्सिजनमध्ये किती न्यूट्रॉन आहे? मग तुम्ही आन्सर कसं काढणार आहे न्यूट्रॉनचं क्वांटिटी? तर मग पहिले काय करायचं? मास नंबर माहिती करून घ्यायची. मास नंबर दिला आहे की नाही? ओके. आणि तो मास नंबर कोणाचं इक्वल करायचं? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. तर मला सांगा या ऑक्सिजनमध्ये मास नंबर कुठला असतोय? तर मास नंबर वरतीच असतोय 16, का की एला आपण काय डिनोट केलेलं आहे? ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे तो 16 जो असणार आहे तो काय असणार आहे? आपला मास नंबर. तर मी इथं काय लिहिणार आहे? 16. क्लिअर आहे? प्रोटॉन नंबर लागणार आहे, आणि प्रोटॉन नंबर हा कोण देतो आपल्याला? ॲटॉमिक नंबर. मग ॲटॉमिक नंबर काय? 8 आहे. तर मी प्रोटॉन नंबर पण किती घेणार आहे? 8 आहे. क्लिअर आहे? आता मला P+N हे कोणाचं इक्वल करायचं आहे? 16चं. आणि जसं मी P+Nला इक्वल केलं 16चं, तर आपल्याला Nची पण व्हॅल्यू भेटणार आहे. आता मला सांगा इक्वल करण्यासाठी, 16ला इक्वल करण्यासाठी मला इथं Nची व्हॅल्यू किती टाकावी लागेल? 8. आणि जेव्हा 8+8 केलं तर तो कोणाचा इक्वल होईल? मास नंबर. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळालं या मास नंबरच्या फॉर्म्युलेच्या थ्रू की न्यूट्रॉन किती आहे या ऑक्सिजनमध्ये. तर न्यूट्रॉनची क्वांटिटी किती आहे? न्यूट्रॉन इज इक्वल टू 8. क्लिअर झालं आता? ओके. कसं रिप्रेझेंट करायचं आहे ॲटमला आणि कसं न्यूट्रॉन काढायचं आहे. ओके. तर मोस्टली तुम्हाला एक्झाममध्ये फिलिंग द ब्लँकमध्ये हेच विचारतील, पर्टिक्युलर ॲटममध्ये किती न्यूट्रॉन आहे. मग त्या ॲटमचा पर्टिक्युलर मास त्यांनी द्यावाच लागणार आहे. कंपल्सरी मास नंबरच्या शिवाय तुम्ही न्यूट्रॉन नंबर काढू शकत नाही. क्लिअर झालं आता? ओके. तर हा जो व्हिडिओ लेक्चर होता, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला हे कळालं की ॲटम काय, ॲटमच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे. ओके. त्या ॲटमच्या आतमध्ये जे पार्टिकल जे प्रेझेंट आहे त्याच्यावरती चार्जेस किती आहे, कुलममध्ये पण मेजर केलं, मास नंबर काढलं,
त्याच्यातला मास नंबर कोणाचा निग्लिजिबल आहे ते पण आपण पाहिलं. क्लिअर आहे. ॲटमला कसं स्ट्रक्चरमध्ये बनवणार आहे ते पण पाहिलं. क्लिअर आहे. आणि ॲटमचा फॉर्म्युला पण सुद्धा पाहिलं, म्हणजे ॲटमला कसं रिप्रेझेंट करायचं आहे ते पण पाहिलं. आणि लास्टला आपण हे पण पाहिलं की दॅट इज हाऊ टू कॅल्क्युलेट दी न्यूट्रॉन फ्रॉम पर्टिक्युलर ॲटम. क्लिअर आहे आता. ओके. तर आजचा व्हिडिओ लेक्चर आपण इथं काय करणार आहे, इथं स्टॉप करणार आहे. हे होतं तुमचं इंट्रोडक्टरी पार्ट, व्हॉट इज ॲटम. क्लिअर आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत. ओके. आणि फोकस राहायचं आहे जो काही व्हिडिओ लेक्चर होतील. ओके. आणि हे सगळे तुमच्या नोटबुकमध्ये काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. थँक्यू.